परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे रणधुमाळी उडालेले आहे। मोहोळ तालुक्यातील पोखरापूर जिल्हा परिषद गटात या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे या ठिकाणी उमेदवार आहेत। या ठिकाणी भाजपाकडून बालाजी नरुडे हे जिल्हा परिषदेसाठी या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून तुतारी या चिन्हावर पैलवान नितीन निळे यांचं नाव आहे आणि ते या ठिकाणी त्यांचे भाव देखील या ठिकाणी भावच या ठिकाणी रिंगणात आहेत। परंतु नितीन निळे या ठिकाणी प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतात। आज आपण यावली गावात आहोत आणि यावली गावातील नागरिकांचा लोकांचा मतदारांचा कल नेमका कोणाकडे आहे हे आपण जाणून घेणार आहोत। दावत मामा काय नाव आहे? माझं नाव भारत बाबूराव चेंडगे, राहणार यावली। इथला शेतकरी माणूस आहे मी। हां काय आता निवडणूक आली, पोखरापूर जिल्हा परिषद गटात येते नाही का? हां 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 निवडणूक आली, काय उमेदवार माहीत आहे कोण कोण? उमेदवार आपले ते पैलवान निळे पैलवान। हां आमच्या साहेबांनी दिलं ना त्यांना। हां खरे साहेबांनी। हां हां खरे साहेबांनी काय काय मदत केली? आमच्या धनगर समाजासाठी देवस्थानासाठी एक पत्र्या शेड मारून दिलं, पुन्हा फडशी टाकून दिली का देवस्थानाच्याकडे। आणि विशेष म्हणजे दुसरं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे गावात जी आम्हाला समाज मंदिर कोणी दिलं नव्हतं ते आम्हाला त्यांनी समाज मंदिर दिलं आहे। आम्ही त्यांच्या मागे ठामपणे राहणार आहोत। हां निळे पैलवान येऊन गेले ते गे, 2 बारा भेटी झाल्या। उद्घाटनाला बी आलते त्या दिवशी। माणूस चांगला आहे एकदम। हां काय त्यांची आपली काय संबंधित नाही, पण ही साहेबांनी दिलेला माणूस आम्ही त्याला मतदान करणार। हां 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 त्याच्या मागं पूर्णपणे मागे जाणार। हां तुतारी पहिली बी तुतारी ना आता बी तुतारी, ह्यात काय बदलच करायचं नाही। हां भरपूर हां भरपूर जर वेळेस लेट असतो ते तसाच लेट येणार, ह्या वेळेस बी लेट येणार। सुदाम हनुमंत दळवे। काय इलेक्शन आलं जिल्हा परिषद पंचायत समिती? आम्हाला जी काय खरे साहेबानं जी काय उमेदवार दिला आहे ते आम्हाला मान्य आहे, कारण आम्हाला खरे साहेबानं भरपूर मदत केलेली आहे। म्हणजे आमच्या संप्रदायाला भजनी मंडळाला मध्ये त्यांनी काही कारण नसताना न मागता भरपूर जवळजवळ 1 लाख 1.25 लाखाचं साहित्य दिलं भजनी मंडळाला। टाळ असेल, पकवाज असेल, इना असेल, काय जी काय आम्हाला लागतं ते साहित्य त्यांनी काय आम्ही म्हणजे त्यांनी मनानं दिलं, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं घ्या। त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीमागं ठामपणानं उभा राहणार। दुसरी गोष्ट, इथं काल ते निळू पैलवान आलते आमच्याकडे। हौशेकर महाराजाची दिंडी ती 8-10 हजार लोक असते तिथं पण त्यांनी हातभार लावला, त्यांनी त्यात मदत केली। आम्ही दिवसभर तिथं त्यांचा जेवणाचा त्याचा प्रोग्राम चालू होता, त्यांनी पण आम्हाला चांगली मदत केली। जी आपली सांप्रदायिकमध्ये जी काय अशी म्हणजे कार्यकर्ते म्हणजे भूमिका दाखवते ती आम्हाला उमेदवार मान्य आहेत। दुसरी त्यांचं चिन्ह आहे तुतारी, आम्हाला माहीत आहे ती। दुसरी गोष्ट, खरे साहेब इथं परवा आमच्या इथं एका उद्घाटनला आलं होतं। मग आम्ही वारकऱ्यांनी त्यांना म्हणलं की बाबा एक आम्हाला संत मंदिर द्या। त्यांनी लगे आम्हाला प्रश्न विचारला की जागा आहे का? आम्ही म्हणलं आहे, म्हणलं जागा दिलं म्हणले, तुम्हाला नादाला लागा म्हणले। आमच्या समाधानासारखी अगदी ठामपणानं मागं जायचं। आम्हाला काय करायचं इलेक्शनानं, ज्याला सांप्रदायिकचा कळवळा आला ते आम्हाला उमेदवार मान्य आहे। आले तर जे त्याच्या परीने जे ती येणारच आहे ती। आम्हाला जी खरे साहेबानं उमेदवार देईल ते आम्हाला मान्य आहे। काय नाव मामा? दिलीप लिंबाई चेंडगे। इलेक्शन आलं जिल्हा परिषद हां आलं की। काय करायचं आता? खरे साहेबांनी जी काय उमेदवार दिला त्याला आम्ही देण्यात पाठिंबा देणार। कोणतं उमेदवार आहे? निळे पैलवान। का बरं निळे पैलवान? सगळे निळे पैलवानच म्हणाले ते। जे पक्षाने दिलं त्या उमेदवाराला आम्ही मान्यता करू। खरे साहेबांनी काय मदत केली? खरे साहेबांनी बिरोबा मंदिराला शेड मारून दिलं आहे। हां पॉवर ब्लॉकचं विजराट दादा डोंगरे यांनी काम करून दिलं आहे आणि समाज मंदिराचं बी काम करून दिलं खरे साहेबांनी। त्याच्यामुळं हां तुतारी वाजवायची। आणि निळे पैलवान काय आलते गावात? येऊन गेले 2दा।
हो काय काल दिंडी आलती मग हो आलते, त्यांना जेवणाचा कार्यक्रम केलेला. दिलं होतं. हो काय माणूस कसा भेटतो माणूस चांगला आहे, जास्तीत जास्त लीड मताने देऊन दे. भाजपवाले आले होते मग काय भाजपली नाही ते आले कोण, काय आले मतदान मागायला नाही आले नाही. भाजप त्याला का नको म्हणतात भाजपनं काही विकास केलेलाच नाही. 40 वर्षापासून आमच्या माध्यमातून किंवा विजयदादा डोंगरेच्या हिसाबातून काम केलेलं आहे. इथे गावाच्या जवळ तर आणत नाही नाही जरी असलं तरी बे आमच्या गावावर लक्ष दिलेलं नाही. मग आता यावेळेस तो तरी वाजवायची. काय नाव मामा विष्णू बलबिन दळवे. बर कसं काय इलेक्शन आले इलेक्शन आलंय, बर कसं काय करायचं मग आता तू तरी टाकायचं मत आमदार सांगेल ते. बरं, खरे का साहेब, बरं? खरे साहेब का बरं टाकायचं काय तिने रस्ता मंजूर केला. बर हां, चिखली ते यावली मधला रस्ता त्यांनी मंजूर केला आहे. बर विजयदादा आणि आमदार खरे साहेब येऊन गेले आपल्या इथं. काय किती वय आहे तरी माझं 65 आहे माझं वय. काय 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 अडचणी होत्या बरं गावात यायला? गावात अडचण म्हणजे रस्ता होत नव्हतं. बर हां, रस्त्याची अडचण येत होती, त्यामुळं आम्ही मागणी केली नवीन आमदारला. बर मग काय काय आमदारांनी कामं केली कामं केली की सगळी, बिरबाज केलं आहे, गावात समाज मंदिर केलं आहे, रस्ता मंजूर केला खाल्ला. काय मतदान लोकात जात असताना बसता जाता बसता असता की मग काय चर्चा असते चर्चा हीच तुतारीची. हा? हां तुतारी चालवायची म्हणा हां, तुतारी चालवायची. हां, तुतारी एकदम वाजणार म्हणायचं होय 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 होय. या पण इथं गावाच्या जवळ इथं असू दे, त्यांनी कामं केली नाही ते आम्ही आमदारला कामं केली म्हणून आम्ही आमदार माग जाणार आहोत. बर हां, एवढं करणार बस. नाव मामा शेंडगे कुंडलिक चंडगे. काय इलेक्शन आलं कसं काय करायचं इलेक्शन आहे टाकायची काय आपली आपली असते त्याला बरं कोणाला कसं काय ठरवलं असेल नाही, आणि काय माहिती नाही एवढं काय. हो तरी तर गाव आणि मध्ये तुतारीच्या पाठीवर हां, पण ते चालू आहे त्यांचं टार्गेट. हां, मग तुमचं कसं काय बरं आहे, आमच्या बिरोबाला बी काय काम केलं आहे चांगलं. काही निळ्या पैलवानच आहे म्हणा तुतारी हां, चालतंय. काय नाव नमस्कार, अभिजित सुनील दळवे. बरं काय इलेक्शन आलं काय काय काम चालू आहे चालू आहे बरं का, आता थोडं बाग फवारले, आता थोडं जरा डावणे आल्यामुळे जरा घडावं थोडं पाणी चालू होतं. काय इलेक्शनची काय चर्चा कसं काय सुरू आहे? इलेक्शन आहे चालू आहे, जोरदार चालू आहे. कामं बी दोन्ही उमेदवार बी चांगले आहेत, पण जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत ते बालाजी नरोटे आहेत, आणि आमच्या जे पार्टीचे राजू खरे साहेबांनी ज्यांना उमेदवारी दिली ते नीळ पैलवान म्हणून आहेत. म्हणजे आपल्या परिचयाचे नव्हते, पण आपण लोकांच्या माध्यमातून बाबा चांगला माणूस आहे, काम करत आहे, किंवा मग त्याचा प्रत्यय आम्हाला काल परवा झाला. त्यांना कोणीतरी समजलं की बाबा इथं दिंडी येते वाटतं, मग त्यांनी माझ्याशी आमदार साहेबाची बोलून माझ्याशी संपर्क केला, आणि त्यांनी लगेच त्यांना किती म्हणले बाजार काढा त्यांचा, किती होतं आहे दिवसभर जेवण, किती बी होऊ द्या खर्च. त्यातनं मला कळ घ्यायला ही माणूस जरा थोडं चांगलं दिसतंय, संप्रदायाला मदत करणारा माणूस असा दिसतंय. त्याच्यामुळं लोकांचा जर आमच्यातला कल पाहता, जर आमदार साहेबांनी जो उमेदवार देईल आणि जे विजयदादा डोंगरे आहेत त्यांनी ज्या काय विकास कामं केलेत, त्याच्यामुळं लोक आम्हाला आता फोन करून विचारायला लागले मग आपण नेमकं मतं कुणाला टाकायची. त्यांना सांगितलं जे विजयदादा व आमदार साहेब सांगतील त्याच उमेदवारावर आपल्याला मत टाकायचं आहे, आणि त्यांनी जे उमेदवार दिला आहे तो तुतारीचा आहे. तो आपण तुतारीवर विश्वास ठेवून आणि आमदार साहेबावर विश्वास ठेवून ते आपल्याला त्याला मतं म्हणजे भरपूर द्यायचे. त्यांना काय कारण आहे सगळी तुतारीच म्हणले ते विषय काय माहीत आहे का, यावली एक विशिष्ट ओळख यावलीची वेगळी आहे. यावलीला आत्तापर्यंत विकास नाही झालेला, कारण यावलीतलं मताधिक्य आत्तापर्यंतच्या ह्याच्यात विरोधात पडतं आहे. मग आमदारकीच्या टायमाला पण 450चा लीड आहे. ते का लीडचं काय कारण आहे माहीत आहे का, की यावलीत विकास झाला नाही. विजयदादा डोंगरेंच्या माध्यमातून यावलीला पहिलं विकासाचं सुरुवात झाली, म्हणजे ते स्मशानभूमीचा रोड असू द्या. पण आमचे मित्र शशिकांत जाधव यांच्यामार्फत पण आपल्याला ते भारतीय जनता पार्टीत होते, तिथून पण त्यांनी आपल्याला विजयदादाच्या माध्यमातून, आता आम्ही इकडं राष्ट्रवादीत आलो असलो तरी तिकडं निधी आपल्याला काय म्हणजे जास्त मिळत नव्हता, पण त्यांनी एक स्मशानभूमी एक, जर आमचं मत काय, जर माणूस जगताना म्हणजे जिवंत असताना तर खडबडे रस्त्यावरून जातो, पण मिळाल्यानंतर तरी कमीत कमी चांगल्या रस्त्याने जावं अशी आमची एक भावना होती. म्हणून आम्ही काय केलं की यांच्या सगळ्यांच्या मागं लागून विजयदादा असू द्या,
त्यांच्या मागं लागून आम्ही तो रस्ता केला. रस्ता असा केला की गावातले लोक तुम्ही तिथं त्या रस्त्याला गेला तर अजून तुम्हाला म्हणतील की पहिल्यांदा रस्ता झाला आणि ते विजयदादा डोंगरे यांच्या माध्यमातून तो झाला. आम्ही एक कारण आहे, पण जर विकास निधी जर कोणी पहिल्यांदा द्यायला सुरुवात केली असेल तर ते डोंगरे परिवारानं आपल्याला दिली. तुतारी 100% चालणार आहे. तुतारीला काय वाद नाही. विषय काय आहे की आमच्या गावातलं मतदानच पहिल्यापासूनच विरोधात पडतं. म्हणजे आम्ही आलो पण त्याच्या जुन्या आमच्यात उद्धव ठाकरेची शिवसेना आमच्यात जास्त आहे आणि ते पहिल्यापासूनच विरोधात मतदान करते. तसं आमच्या गावाला पहिल्यापासूनच सवय झालेली आहे की मतदान विरोधात पडायचं. त्यामुळं आमदार साहेबांनी जो उमेदवार दिलेला आहे निळ पहिलवान त्याला 100% तुतारीला मतदान भरपूर पडणार, त्यात काय विषय नाही. मग काय नाव आहे? माझं नाव रंगनाथ विश्वनाथ गुरु. बर, काय इलेक्शन सुरू झालंय, जिल्हा परिषद पंचायत समिती, काय ठरवलंय मग? काय मी जुना पारंपरिक भाजपचाच कार्यकर्ता आहे. बर, त्यामुळं पक्षाधीश मधून त्याला मतदान करणार. तर काय पद आहे? मला मी 97चा ग्रामपंचायत सदस्य होतो भाजप. बर बर, जिल्हा कार्यकारिणीत होतो. पुन्हा ओबीसी मोर्चाचा मन की बात जिल्हा प्रमुख होतो. कसं काय मग भाजपचं कसं काय वातावरण आहे? चांगलं आहे पक्षाला वातावरण. काय नितीन निळेची पण चर्चा आहे, तुतारी जिल्हे काय आता जे ते प्रयत्न करणार आहे. जनता मायबाप कोणाच्या पारड्यात वजन टाकत आशीर्वाद. काय पण गाव पूर्वीपासूनच इथलं जरा आक्रमक दिसते, विरोधातच दिसत होतं माझ्या आमदारांशी. होय होतं की. आता कसं होईल मतदान? हे मतदान झाल्याशिवाय कळणार नाही. तर किती मतदान आहे? मतदान 3000च्या आसपास आहे. किती पोल होईल तरी काय? 2021 पर्यंत पोल होईल.